हॅलो तर नमस्कार. या व्हिडिओमध्ये मी ह्या 3 ड्रॉपमधला फरक सांगणार आहे. कोणता ड्रॉप कोणत्या वेळी वापरला पाहिजे याची पूर्ण माहिती देणार आहे. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. सॉल्व्हेक्स एअर ड्रॉप हे जास्त करून कानातलं मळ बाहेर काढण्यासाठी वापरतात. जर कान ब्लॉक झाला असेल किंवा ऐकायला कमी येत असेल तर मळ जास्त झाल्याची शक्यता असते. यातील औषधे मळ मऊ करतात व ते पातळ करून बाहेर काढण्यास मदत करतात. यूज नॉर्मली 2 ते 3 ड्रॉप दिवसातून 2 वेळा टाकावे. 3 ते 5 दिवस हे वापरतात. डोके एका बाजूला ठेवून ड्रॉप टाका. हे केव्हा ड्रॉप वापरू नये? जर कानातून पाणी येत असेल, कान दुखत असेल, कानाचा पडदा फाटला असेल, काही इन्फेक्शन येत असल्यास, ताप असेल तर हा ड्रॉप वापरू नये. ओटीफ्लॉक्स ड्रॉप. ओटीफ्लॉक्स हे एक अँटीबायोटिक ड्रॉप आहे. हे बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये वापरतात. जर कानातून जांभळा, पिवळा किंवा दुर्गंध येत असेल तर हे वापरतात. इन्फेक्शनमुळे कान सुजणे किंवा लाल पडणे यासाठी हे वापरतात. कानात थोडं दुखत असेल किंवा खाज येत असेल तर हा ड्रॉप वापरतात. नॉर्मली याचा यूज आहे 2 ते 3 ड्रॉप दिवसातून 2 ते 3 वेळा. डॉक्टर सांगतात साधारण 5 ते 7 दिवस हा ड्रॉप वापरावे. पण हे ड्रॉप केव्हा वापरायचं नाही? जेव्हा व्हायरल किंवा फंगल इन्फेक्शनमध्ये अँटीबायोटिक जास्त उपयोगी येत नाही. स्वतःहून कोणताही ड्रॉप सुरू करू नका. जास्त काळ वापरू नका. याचे साईड इफेक्ट होऊ शकतात. केव्हा डॉक्टरांकडे जावे? जर दुखत असेल, ताप आला असेल तर तुम्ही डॉक्टरांकडे जाऊ शकता. जर कानातून पू 1 आठवड्यापेक्षाही जास्त येत असेल तरी तुम्ही डॉक्टरांकडे जाऊ शकता. ओटीकेसी एअर ड्रॉप हे एक कॉम्बिनेशन ड्रॉप आहे. हा सूज, पेन, ठणक लागत असेल कानात तर ती कमी करतो. इन्फेक्शन, पेन दोन्हीमध्ये हा वापरला जातो. कान जर खाजवत असेल, लाल पडला असेल, ओटीकेसी एअर ड्रॉप हे एक कॉम्बिनेशन ड्रॉप आहे. हा सूज, पेन, ठणक लागत असेल तर त्यासाठी वापरला जातो. कान जर खाजवत असेल, लाल पडला असेल, सूज आले असेल तर जर तुमच्या कानातील पडद्याला काही प्रॉब्लेम असेल किंवा तुम्ही कोणते आधीच ड्रॉप वापरत असाल तर हा ड्रॉप तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्याने वापरावे. वरील माहिती जर उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.